याची परवानगी तुम्हाला नाही. रस्ता रोकोची नाही. बंद तुमचं वेगळं. बंद काय दुकानं बंद करा. करून करायचं आवाज करा. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढो. विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. मला धर्माचं प्रधान पाहिजे. एवढं मोठं विद्यार्थ्यावर अन्याय सिटीमध्ये जमावबंदीचे आदेश आहेत. 5 पेक्षा जास्त लोक कुठे फिरू शकत नाही. अशी तुम्हाला विनंती आहे. नोटीस दिलेला आहे तुम्हाला त्या अनुषंगाने 5 कायदा सुव्यवस्था हातात घेऊन विनंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्ही या साईडला या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. ह्या बंदला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सर्व औरंगाबाद शहराच्या वतीनं या ठिकाणी बंदमध्ये आम्ही या ठिकाणल्या दुकानदार असेल, पेट्रोल पंप असेल किंवा सामान्य जो नागरिक आहे त्यांना आम्ही विनंती करतो आहे की आज या देशामध्ये या BJP सरकारच्या मंत्र्यांनी आणि यांच्या नेते कार्यकर्त्यांनी व या पोलिसांनी एक ही अराजकता माजवलेली आहे. कारण आज आपण बघत असाल आज या दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आपल्या जंतर मंतरवर जे मुलं जे कुठल्याही पक्ष आणि भेदभाव नसताना ते स्वतःच्या न्यायाच्या त्यांचं जे नेटचं पेपर आहे ते फुटलं, त्या न्याय हक्कासाठी ते लढाई लढत होते. पण आज ह्या BJP सरकारच्या पोलिसांनी त्या ठिकाणी त्या मुलांना अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केली आणि तिथल्या सरकारने आतापर्यंत त्याची कुठलीही दखल नाही घेतली. म्हणून आज महाराष्ट्रभर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आणि आज आपण जर बघत असाल इथलं BJP आणि RSचा जो मतदार असेल किंवा नागरिक असेल तो नागरिकसुद्धा बंदमध्ये सहकार्य करायला तयार नाही. म्हणून आज आम्हाला या ठिकाणी जनतेला आव्हान करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही की आपण ह्या बंदमध्ये पाळावा व ह्या ठिकाणी ज्या मुलांना न्याय मिळावा, न्याय मिळण्यासाठी आम्ही या रोडवर उतरलेलो आहे. आज आम्ही दिवसभर या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि आव्हान करतो की हा कुठल्या पक्षाचं राजकीय आंदोलन नसून तरी आपल्या लेकराच्या सर्वसामान्य आज जे लेकरं आज त्यांचं भवितव्य बघताय ते त्यांचं उद्याचं करिअर बनवणार आहे आणि त्या करिअरवर गदा येण्याचं आज हे सरकार काम करतं आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. आपल्या आता या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगरमध्ये आंदोलन जे चालू आहे तर आपण राजकीय पुढाकार घेणार का? नाही, या ठिकाणी हे राजकीय आंदोलन राजकीय मानले जाणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी फक्त पुढाकार घेऊन नेतृत्व या ठिकाणी बंद पुकारलेलं आहे. पण मला एक शोकांतिका वाटते या ठिकाणला जो शिवसेना उद्योग गट असेल, ते काँग्रेस असेल किंवा या ठिकाणचे जे काही विरोधी पक्ष असेल हे शेंडे झालेले आहे, यांच्यात ताकद नाही लढण्याची. म्हणून आज ते सुद्धा लोक या ठिकाणी बंदमध्ये उतरले नाही. पण मी जनतेला आव्हान करतो, हे राजकीय आंदोलन नसून तर हे सर्वसामान्य जनतेचं आंदोलन आहे. हे मुलांसाठी लढतोय आपण, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आपलं नाव? मिलिंद बोर्डे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष औरंगाबाद. या खाली